हाय नमस्कार, वेलकम बॅक टू अनदर एपिसोड ऑफ डे इन अलिबाग. सो आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही रेवदंडा बीच आणि रेवदंडा फोर्ट एक्सप्लोअर करायला जाणार आहे. सो जर तुम्हाला देखील रेवदंडा फोर्ट आणि रेवदंडा बीच कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपण निघत आहोत रेवदंडा बीचला. तर आमच्या या हॉटेलच्या लोकेशन पासून रेवदंडा बीच आणि रेवदंडा फोर्ट हा 1 आवरचं टाईम दाखवत आहे. तर आता आपण निघालो आहोत. सो लेट्स सी. सो आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. तर नाश्ता करण्यासाठी आम्ही हॉटेल प्रसन्नमध्ये थांबलेलो आहोत. तर हे किहीम बीचच्या जवळ आहे. आमच्या हॉटेलपासून किहीम बीच खूप जवळ होता, म्हणजे अराउंड 8 to 9 मिनिट्स लागत होते किहीम बीचला यायला. तर किहीम बीचच्या जवळच हे हॉटेल प्रसन्न आहे आणि आम्ही इथे डिनर देखील केला होता. त्याचबरोबर आम्ही एकदा नाश्ता देखील इथे केला होता. तर फूड क्वालिटी वगैरे छान आहे, सर्विस वगैरे छान आहे आणि मोदक देखील आम्ही इथे खाल्ले होते. त्यामुळे ओव्हरऑल फूड एक्सपिरियन्स आमचा इथे चांगला होता. तर तुम्ही देखील जर किहीम बीचला व्हिजिट करत असाल तर नक्कीच तुम्ही या हॉटेलला देखील थांबू शकता आणि लंच, डिनर, ब्रेकफास्ट वगैरे इथे करू शकता. इथे फिश थाळी तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला सी फूड खायचं असेल तर एव्हरीथिंग वॉज गुड हिअर आणि मी तुम्हाला ते हॉटेल देखील दाखवते. मस्त अशी घावन चटणी आलेली आहे. आपण आता रेवदंड्याला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण रेवदंडा फोर्ट आणि बीच एक्सप्लोअर करणार आहोत. सो जातानाच आपल्याला अशा टाईपची एंट्री बघायला मिळते. हे बघू शकता तुम्ही, एक मिनिट दाखवते. हे आहे सातखानी बुरुज. इथे सारी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
आणि हा आहे रेवदंडा फोर्ट. आमची एक खास आठवण या प्लेसची म्हणजे अशी आहे की आम्ही आमचं जे प्री वेडिंग शूट होतं ते इथंच केलं होतं, या रेवदंडा फोर्टच्या इथेच केलं होतं आणि बीचवरती केलं होतं. सो आमचा इथे पण एक फोटो आहे, देन आतमध्ये 1-2 फोटो आहेत आणि इथे देखील उभं राहिलेला असा फोटो आहे. सो या प्लेसची आमच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ह्या बघा इथे या जुन्या अशा तोफा देखील ठेवलेल्या आहेत. आमचा इथे खूप छान असा फोटो आम्ही काढला होता, तो देखील आहे आमच्याकडे. सो इथल्या लोकल्सकडून अशी इन्फॉर्मेशन मिळाली की हा जो आहे हा सातखानी बुरुज आहे आणि हा जो अख्खा गाव आहे हा वसलेला आहे तो रेवदंडा फोर्टमध्ये वसलेला आहे. तर 1 2 3 4 5 6 7 असे हे जे आहेत हे 7 खाणी आहेत, त्यामुळे याला सातखानी बुरुज असं म्हटलं जातं. आणि हा अख्खा गाव जो आहे तो पूर्ण रेवदंडा फोर्टमध्ये वसलेला आहे. साईडने आपल्याला बीचकडे जायचं आहे. सो बेसिकली इकडे असा हा फोर्ट आहे. फोर्ट म्हणण्यापेक्षा सातखानी बुरुज आहे. इथून बाहेर यायचं आहे आणि इकडून मग असं ह्या साईडला हे जे ग्रीन दिसतंय ह्या ग्रीन साईडलाच इकडे बीचवरती आहोत. बीच पूर्णपणे रिकामा आहे पण खूप सुंदर शांत मस्त वाटतोय. आपला रेवदंडा बीच आणि रेवदंडा फोर्ट
किंवा मग असं म्हणू शकतो की सातखणी बुरुज जो आहे तो एक्सप्लोअर करून झालेला आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.